सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस हा अशुभ राहणार आहे. तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. तुमच्यासाठी दिवसाची सुरुवात ही ताणतणावानं होऊ शकते. मित्र आणि कुटुंबियांसोबत वादाला तोंड तुम्हाला द्यावं लागेल. आज आणि पुढचे काही दिवस तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्हाला तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि वर्तन संयमी ठेवावं लागेल. तुम्हाला तुमच्या खर्चावरती लक्ष द्यावं लागेल. तसेच तुम्हाला आज प्रकृतीची काळजीही घ्यावी लागणार आहे. आनंदामध्ये राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. आज तुम्हाला तुमची कामं पूर्ण करताना अडचणींना तोंड द्यावं लागेल. तुम्हाला संयम आणि सहनशील राहावं लागेल. कामामध्ये अधिक सक्रिय राहा आणि तुमचं लक्ष पूर्ण करण्यासाठी झोकून देऊन काम करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज एखाद्या मर्यादेमध्ये बांधल्यासारखं होईल. तुम्ही एखादी नवी सुरुवात व्हावी याच्या शोधात आहात. स्वतःचं बाह्यरूप बदलणं ही तुमच्यासाठी चांगली सुरुवात ठरू शकते. त्यामुळे प्रयोग करून याचा आनंद घ्या. स्वतःवर विश्वास ठेवा आणि नव्या सुरुवातीवरती विश्वास ठेवा. तुमचे ग्रह सांगतात तुम्ही फार कष्ट केलेले आहेत आणि तुम्हाला थोड्या विश्रांतीची गरज असून त्याची वेळ आलेली आहे. प्रकृतीवरती विशेष लक्ष द्या. जीवनामध्ये येत असलेल्या चढ उतारांमुळे तुम्हाला लाभ होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय मिळेल. जिंकण्याचा आनंद तेव्हाच होतो जेव्हा कुणीतरी तुमचा पराभव करण्याचा प्रयत्न करत असतं. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी प्रकृतीच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल. आज विश्रांती घ्या आणि आध्यात्मिक चिंतनासाठी वेळ काढा. आज तुम्हाला बंदिस्त वाटू शकतं. तुमच्या मनातील भीतीवरती मात करण्यासाठी तुम्हाला फार विचारपूर्वक निर्णय घेऊन तयारी करावी लागणार आहे. जर तुम्ही जोडीदाराच्या शोधामध्ये असाल तर आज तुमचा तो शोध पूर्ण होईल. प्रेम, रोमांस अशा भावनांवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला प्रसन्न वाटेल परंतु खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचं ग्रहमान हे कर्क राशीसाठी अनुकूल नाही. आज तुम्हाला व्यावसायिक तसेच खाजगी जीवनामध्ये काही अडचणींना तोंड द्यावं लागेल. कुटुंबाचं किंवा समाजाचं तुमच्याकडे लक्ष नसेल त्यामुळे तुम्हाला एकटं वाटू शकतं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वभावावरती नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्ही तुमचे विचार आज स्पष्टपणे मांडायला हवेत आणि तुमचे विचार इतरांना समजण्यासाठी तुम्हाला ते योग्यरित्या मांडावेही लागतील. आज व्यावसायिक घडामोडींबाबत सावध राहा म्हणजे नुकसान होणार नाही. आज तुम्हाला आर्थिक पातळीवर काही अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं. तुमचं आर्थिक नियोजन तुम्ही वेळेत पूर्ण करा आणि खर्चावरती नियंत्रण ठेवा. एखादी नवीन गुंतवणूक करताना अतिशय बारकाईने विचार करा. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना जेवण द्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही यशाची चवचा खाल. तसेच प्रकृती आणि आर्थिक विषयांमध्ये दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या भावनांमध्ये चढ उतार राहील परंतु तुम्हाला स्थितप्रज्ञ राहावं लागणार आहे. कुटुंबाबाबत तुम्हाला काही अस्थिर परिस्थितींना तोंड द्यावं लागेल परंतु यावर चिंता करण्यापेक्षा कुटुंबियांशी बोलून प्रयत्न करावेत. नोकरदार लोक कामामध्ये प्रगती करतील आणि तुम्हाला पैशांच्या विषयांमध्ये लाभ होईल. आज तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार खर्च करण्याची संधी मिळेल. तसेच तुमच्या मिळकतीचा वापर तुम्ही तुमच्या आनंदासाठी कराल. आज तुम्ही जीवनामध्ये समाधान आणि समृद्धीचा अनुभव घ्याल. आज तुम्हाला कामावरती लक्ष केंद्रित करावं लागेल आणि लक्ष्य प्राप्त करण्याच्या दिशेनं काम करावं लागेल. तुम्हाला आज प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी शिस्तीच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस ठीक नाही.
तुम्हाला तुमच्या कामामध्ये संयम ठेवावा लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि तुम्हाला आजूबाजूची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. आज कोणतंही अनियंत्रित कार्य तुम्ही करू नका. आर्थिक विषयामध्ये तुम्हाला सावध राहावं लागेल, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुम्ही तुमच्या कामामध्ये सहजतेने प्रगती करण्यासाठी प्रेरित व्हाल. तुम्हाला तुमच्या योजना बनवताना वेळ लागू शकतो. लक्ष्य प्राप्तीसाठी तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची आणि विचारविमर्श करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला आजूबाजूची स्थिती समजून घेत परिस्थितीचा सामना करण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत चांगले नातेसंबंध निर्माण करण्याची संधी मिळेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा फार चांगला जाईल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि तुम्हाला मेहनतीचं फळही मिळेल. आज तुम्हाला विरोधकांपासून सावध राहिलं पाहिजे. आज कोणावरही विश्वास ठेवू नका आणि निर्णय घेताना पूर्ण विचार करा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहून कौटुंबिक वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या रागामुळे नुकसानीला तोंड द्यावं लागेल, त्यामुळे तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. तुमचे अधिक खर्च होऊ शकतात पैसे, त्यामुळे तुम्हाला थोडे कमी पडतील. मानसिक दृष्टिकोनातून कणखर बनण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी तुम्हाला काही वेळ स्वतःच्या छंदांसाठी द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासापासून आज सुट्टी मिळू शकते. बुद्धिमत्तेसाठी तुम्ही काही वेळ स्वतःच्या आवडीनिवडीसाठीही द्या. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. तुमच्या मनामध्ये विविध विचार येतील, त्यामुळे तुम्ही उदास राहाल. कौटुंबिक विषयांमध्ये तुम्ही चिंतेत असाल. कोणतीही समस्या तुम्ही विचारपूर्वक सोडवणं योग्य राहील. नोकरदार व्यक्तींनी आपलं काम काळजीपूर्वक केलं तर आर्थिक लाभ मिळतील. आज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल. तुम्ही तुमच्या कमाईतून समाधानी असाल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष ठेवावं लागेल. तसेच ताणतणावापासून तुम्ही दूर राहा. आज तुम्हाला प्रिय व्यक्तींसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. कोणत्याही प्रकारच्या समस्येपासून वाचण्यासाठी तुम्हाला सतर्क राहायला हवं. आज तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवावं लागेल. तसेच लक्ष्य प्राप्तीसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामावरती लक्ष केंद्रित करा. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचे पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आजचा दिवस शिस्तबद्ध आणि सावधरित्या घालवायचा आहे. तुम्हाला तुमच्या खाजगी जीवनासाठी काही वेळ काढावा लागेल. तुम्हाला तुमचा व्यवसाय व्यापार यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. व्यवसायामध्ये कोणतीही नवीन गुंतवणूक करताना फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. आज तुम्हाला व्यवसायातून काही लाभ होऊ शकतात, परंतु तुम्हाला झोकून देऊन काम करावं लागेल. आज संपत्तीबद्दल तुम्हाला एखादी मोठी तडजोड करावी लागेल. जर काही कारणांमुळे तुम्हाला कोर्टात जावं लागलं तर तुमचे विचार सुस्पष्ट आणि थोडक्यात मांडण्याची गरज भासू शकते. तुमच्या जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. नात्यामध्ये नवा उत्साह आणि नवे रंग भरतील. तुम्हाला आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खाण्यापिण्याच्या सवयी आरोग्यदायी राहतील असे पहा. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फार चांगला राहील. आज तुम्हाला कामामध्ये यश मिळेल आणि आर्थिक लाभ होईल. तुम्ही तुमच्या नातेवाईकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि शब्दांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करा. नोकरदार लोकांनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावं, अन्यथा काही अडचणींना तोंड द्यावं लागेल. आज तुम्हाला जवळच्या लोकांसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. आज तुम्ही मनोरंजनावरती काही पैसे खर्च कराल. विवाहयोग्य व्यक्तींना चांगले प्रस्ताव येतील. आज एखादं नवीन वाहन किंवा घरासाठी काही सामान तुम्ही खरेदी करू शकाल. व्यापारामध्ये नवीन काम किंवा नव्या योजना बनतील. लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज नशीब
81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस फार चांगला जाणार आहे. आज तुम्हाला कामामध्ये यश मिळेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ होईल. आज नातेवाईकांसोबत तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलण्यावर ताबा ठेवा. नोकरदार व्यक्तींना कार्यालयीन राजकारणापासून दूर राहत कामावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल आणि मनोरंजनावरती देखील तुमचे पैसे खर्च होतील. आज विवाहयोग्य व्यक्तींना काही चांगले प्रस्ताव मिळतील. तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. आज स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामामध्ये झोकून द्या. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आज पूर्ण समर्पित असलं पाहिजे आणि लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नही करावे लागतील. आज स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रकृतीकडे लक्ष द्या. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप माळेचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल नाही. तुम्हाला तुमच्या कामामध्ये सातत्याने यश मिळणार नाही. कष्टाचं फळ मिळवण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घ्यावे लागतील. व्यावसायिक आणि खाजगी जीवनामध्ये अडचणींना तोंड द्यावं लागेल. आज तुम्हाला तुमचं आत्मबल वाढवावं लागेल आणि लक्ष्य प्राप्तीसाठी उत्साह आणि दृढ संकल्प करावा लागेल. आज तुम्ही गुंतवणुकीवरती लक्ष द्या आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची आणि नातेसंबंध मजबूत करण्याची संधी मिळेल. स्वतःच्या संपर्कावरती तुम्ही लक्ष द्या आणि प्रियजनांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करा. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमित पाणी घाला आणि दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलंय की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. धन्यवाद.